रत्नागिरी टुडे, रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज। चिपळूण आणि गुहागर खाडीपट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे। दिवसाढवळ्या बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या या वाळू चोरीकडे प्रशासनाकडून मात्र डोळेझाक केली जाते। राज्याचे वाळू धोरण जाहीर झाल्यानंतर सध्या जिल्हा प्रशासनाकडून वाळू लिलाव प्रक्रिया राबवण्याचे काम सुरू आहे। त्यामुळे कायदेशीर वाळू उपलब्ध होण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे। याचाच फायदा वाळू माफिया घेत आहेत। स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून गांगरई, मालदोली, गोळकोट आदी खाडीपट्ट्यामध्ये वाळू माफियांकडून सक्शन पंपाने वाळू उपसा केला जातोय। विशेष म्हणजे प्रशासनाच्याच आशीर्वादाने वाळूबंदी असून देखील आजपर्यंत हजारो ब्रास वाळूची चोरी सुरू आहे। इतकेच नव्हे तर यामुळे लाखो रुपयाचा महसूल देखील बुडत आहे। प्रशासनातील अधिकारी आणि वाळू माफियांमधील हितसंबंध काही लपलेले नाहीयेत। यामुळेच वाळू माफियांवर कठोर कारवाई होताना दिसत नाहीये। दरम्यान महसूलच्या वरद हस्ताने रत्नागिरी जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेला वाळू माफियांचा धुडगूस कधी थांबणार असा सवाल विचारला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, रत्नागिरी टुडे।